नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत की नामस्मरण केल्याने कोणकोणते फायदे आपल्याला बघायला मिळतात। नामस्मरण केल्याने अनेक फायदे आपल्याला बघायला मिळतात, कारण आंतरिक ताकद वाढत असते, मनाला स्थिरता आणि एकाग्रता मिळते, ध्यान आणि आध्यात्मिक साधना अधिक प्रभावी होतात, तसेच संकट काळातही धीर आणि सहनशीलता टिकून राहते। नामस्मरण केल्याने व्यक्तीला आंतरिक ताकद आणि धैर्य प्राप्त होते। नियमित नामस्मरण केल्याने मन शांत आणि एकाग्र होत असते, त्यामुळे ध्यान आणि आध्यात्मिक साधना करणे सोपे जाते। नामस्मरण केल्याने व्यक्तीला कोणत्याही कठीण परिस्थितीत धीर आणि सहनशीलता टिकून ठेवण्यास मदत होते। नामस्मरणामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत असते, ज्यामुळे व्यक्ती निरोगी राहण्यास मदत होते। नामस्मरण केल्याने आर्थिक आणि सामाजिक समृद्धी प्राप्त होत असते। नामस्मरणामुळे व्यक्तीला यश आणि कीर्ती मिळण्यास मदत होते। नामस्मरण केल्याचे अनेक फायदे आपल्याला दिसून येतात। यामुळे व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या मनुष्य हा सक्षम होतो आणि निरोगी राहतो। मनात कोणतीही वाईट विचार येत नाहीत आणि मन एकाग्र होण्यास मदत होते। मानसिक शांतता भेटण्यास नामस्मरणामुळे खूप मदत होते, म्हणून नामस्मरण रोज करा। त्याचप्रमाणे नामस्मरण म्हणजे देवाचे नाव आठवणे किंवा उच्चारणे। हे एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे, ज्यामुळे मानसिक शांती, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक प्रगती साधता येते। नामस्मरणामुळे तणाव कमी होत असतो, एकाग्रता वाढण्यास आणि नकारात्मक विचार दूर करण्यास मदत होत असते। मन शांत होत असते, तणाव कमी होतो। नामस्मरण केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे जीवनात आनंदी आणि उत्साही अनुभव मिळत असतो। आध्यात्मिक प्रगती साधता येते आणि देवाशी संबंध दृढ होत असतात। शरीर आणि मन दोन्ही मजबूत होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते। वाईट विचार आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळण्यास मदत होत असते। नामस्मरणामुळे चांगले विचार आणि सद्गुण वाढत असतात, ज्यामुळे व्यक्तिमत्व सुधारण्यास मदत होते। नामस्मरण केल्याने आनंद आणि समाधान मिळण्यास मदत होते। नामस्मरणामुळे देवाशी संबंध दृढ होतात, ज्यामुळे आध्यात्मिक समाधान मिळण्यास मदत होते। जीवनशैलीत एक सकारात्मक बदल घडलेला आपल्याला दिसून येतो, ज्यामुळे जीवन अधिक अर्थपूर्ण होण्यास मदत होते। शांत ठिकाणी आणि योग्य वेळी नामस्मरण करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मन शांत राहून एकाग्रता मनाची वाढत असते। देवाचे नाव उच्चारताना त्याचे रूप आणि गुण आठवणे आवश्यक आहे, त्यामुळे नामस्मरणाचे महत्त्व वाढते। नियमितपणे नामस्मरण केल्याने त्याचे फायदे अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येतात। नामस्मरण करताना ध्यान करणे आवश्यक आहे, ज्यामुळे मन एकाग्र होत असते आणि देवांशी संबंध दृढ होत असतात। सद्गुरूंकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे, जेणेकरून नामस्मरण योग्य प्रकारे करता येईल। नामस्मरण हा एक सोपा, प्रभावी आणि मोफत मार्ग आहे, जो आध्यात्मिक प्रगती, मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यास मदत करतो। नियमितपणे नामस्मरण केल्याने जीवन अधिक आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ शकते, म्हणून रोज नामस्मरण करा। नामस्मरण केल्याने मंत्रामुळे तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होते। कधी कधी तुम्हाला काही लोक भेटतात आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलावेसे वाटते, तुम्हाला त्यांच्याकडून चांगले तरंग मिळत असतात। कधी कधी तुम्हाला असे लोक भेटतात की तुम्हाला त्यांना टाळावेसे वाटत असते। त्यामुळे नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तुम्हाला ज्या गोष्टीची अनुभव किंवा इच्छा प्राप्त होण्याची खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टीची तळमळ असेल, तर ती नक्कीच पूर्ण होण्यास मदत होते। देवाचे नामस्मरण किंवा देवाच्या नामाचा जप हे अनुभवाने किंवा भौतिक ऊर्जा प्राप्त करून देत असते, तर ध्यानात आध्यात्मिक ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होत असते। ध्यान हे अंतर्मुख अवस्था वाढवते, तर नामस्मरण हे भक्तीचे पहिले तत्व आहे। संपूर्ण विश्व हे स्पंदनशील आहे। विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजे स्पंदनाचा समूह आहे। मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे।
पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत. तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो. तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल. म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजेच नामस्मरण, स्तोत्र, ग्रंथवाचन, ध्यान, चिंतन आणि संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे. या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात. आपल्यातील दोष निघून जाऊ आपण शुद्ध आणि पवित्र बनतो. प्रसन्नता, सद्गुण, सदाचार यांची प्राप्ती होत असते. श्री सद्गुरूंची भक्तांची अशुद्ध स्पंदने खेचून घेत असतात. म्हणून श्री सद्गुरूंच्या सहवासाची आस धरावी आणि नामस्मरणामुळे परम शांती मिळते. निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते. नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ किंवा वेळेचे बंधन नाही. नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व ते ऐकणाराही दोघेही उद्धरून जातात. भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करत असते. म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे. आणि एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवर्तने झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. रामाची भक्ती करणारा राम होतो, कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो, तसेच सद्गुरूंची भक्ती करणारा सद्गुरू रूप प्राप्त होतो. एखाद्या देवतेचे नाम किंवा मंत्र पुन्हा पुन्हा म्हणत राहणे म्हणजेच नामस्मरण होय. आता शिवाचं नामस्मरण केल्याने म्हणजेच ओम नमः शिवाय हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमः या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. यावेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव मनात ठेवावा. श्रीरामांचा नामजप, श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करताना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा जय राम व त्यानंतरचा जय जय मधील दुसरा जय हे शब्द म्हणताना त्यावरती जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्यावेळी श्रीरामांना मी तुला पूर्णतः शरण आलो आहे असा भाव मनात धरावा. मारुतीचा नामजप करताना ओम हनुमते नमः हा नामजप हनुमंतासाठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुती देवतेप्रती सात्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. तर देवतेकडून शक्ती आणि चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो. गणपतीचा नामजप ओम गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः हा नामजप करताना नामजपात तारक भाव येण्यासाठी नमः या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. यावेळी आपण श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव मनात असावा. श्री गुरुदेव दत्तांचा नामजप करताना म्हणजेच श्री गुरुदेव दत्त या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव धरावा आणि गुरुदेव या शब्दानंतर थोडा वेळ थांबून दत्त हा शब्द म्हणावा. श्रीकृष्णाचा नामजप करताना म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या नामजपातील नमो या शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. भगवते या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर वासुदेवाय हा शब्द म्हणावा. नामस्मरणाचे फायदे इतके आहेत की त्यामुळे मनाची एकाग्रता वाढत असते. आपले मन शुद्ध होण्यास मदत होते. वाचा शक्ती प्राप्त होऊ शकते. दृष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. मन कायम आनंदी राहते. सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.